थंडीचे दिवस सुरू होत आहेत आणि यावेळी आपण बॉडीसोबत लिपची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. बऱ्याच जणांचे लिप फुटत असतात म्हणजे ओठ फुटतात. तर हे आपण आता कसं ओळखायचं? हे नॉर्मल नाही आहे. काही वेळेस ते नॉर्मलही असू शकतं की थंडीमुळे, पण बऱ्याचदा ह्याच्यामध्ये इन्फ्लामेशनसुद्धा असतं, ते आपल्याला कळत नाही. तर हे कसं ओळखायचं? तर याची काही लक्षणं आहेत की यामध्ये ओठांना खूप टाईटनेस येतो, ड्राय व्हायला लागतात, क्रॅक जायला लागतात. कितीही लिप बाल्म वगैरे काहीही लावलं तरी ते खूप फुटायला लागतात, रक्त यायला लागतं आणि इचिंग होतं. कधी-कधी चरचरणं, सुजणं ह्या सगळ्या गोष्टी दिसायला लागतात. अशा वेळेस तुम्हाला त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. विंटर सीझनमध्ये हवा ही थंड असते, कोरडी असते, त्यामुळे ते जास्त फुटायला लागतात आणि तुमच्या ओठांची स्किन आणि बॉडीची स्किन ही वेगवेगळी असते. ओठांची स्किन ही बॉडीपेक्षा खूप पातळ असते आणि त्यावरती ऑइल ग्लँड्स हे नसतात. त्यामुळे ते आणखीन जास्त प्रमाणात ड्राय व्हायला लागतात. कुठल्या कारणांनी ओठ जास्त फुटतात? तर त्याची बरीच कारणं आहेत. त्यामध्ये सन एक्सपोजर आहे, एक्झिमा वगैरे हे आजार आहेत स्किनचे, ॲलर्जिक रिॲक्शन असू शकते कुठल्याही गोष्टीची किंवा ऑटोइम्यून डिसीज असेल, एखादे ओरल टॅबलेट्स वगैरे तुम्ही घेत असाल तर त्याची रिॲक्शन असू शकते किंवा डिहायड्रेशन आहे, व्हिटॅमिन डिफिशियन्सीमध्ये B12 डिफिशियन्सी, आयर्न डिफिशियन्सी हे असू शकतं किंवा क्लायमेट जो काही आहे तो अतिशय हॉट किंवा एकदम कोल्ड क्लायमेट वगैरे आहे, तर अशामध्ये सुद्धा ह्या गोष्टी दिसू शकतात. आणि एक शेवटची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर ती लिकिंगची सवय असेल, म्हणजेच की ओठांना थुंकी लावणं, ड्राय झाले की हातांनी ओठांचे पापुद्रे काढणं किंवा चावून स्किन काढणं, ह्या गोष्टींमुळे सुद्धा आणखीन जास्त इन्फ्लामेशन वगैरे होऊ शकतं. तर आता इन्फ्लामेशन ऑफ लिप्स म्हणजे ओठांना जर इन्फ्लामेशन झालं तर त्याला आपण मेडिकल टर्ममध्ये चिलायटिस असं म्हणतो. तर चिलायटिसचे बरेच प्रकार आहेत. तर हे चिलायटिसचे प्रकार आपण ह्या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत. तर ह्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे ॲक्टिनिन चिलायटिस. ॲक्टिनिन चिलायटिसमध्ये एक्सेस सन एक्सपोजर म्हणजे जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळी लिप बाल्म लावतो, लिपस्टिक लावतो, पण सतत ते रिपीट होत नाही आणि आपण कंटिन्युअस जर उन्हात थांबत असू तर त्याच्यामुळे रिपिटेशन न झाल्यामुळे तुम्हाला ते ड्राय पडायला लागतात आणि हा ॲक्टिनिन चिलायटिस होतो. कारण कसं असतं की लिप बाल्म आपण लावतो, जरी तुम्ही सतत वापरत असला तरी त्याच्यामध्ये सन प्रोटेक्टिव्ह एजंट असतीलच असं नाही. जर नसतील तर मग सनबर्नसारखे प्रकार होऊ शकतात. सेकंड म्हणजे अँग्युलर चिलायटिस. अँग्युलर चिलायटिस हा प्रकार फंगल इन्फेक्शनमध्ये होतो. जेव्हा तुम्हाला फंगल इन्फेक्शन असेल त्यावेळी ओठांच्या दोन्ही बाजूला म्हणजेच कॉर्नरला क्रॅक जातं. अशा वेळी चरचरणं, दुखणं, काही खाता नाही येणं, म्हणजे तोंड ओपन करताना ओठांना ताण पडल्यामुळं आणखीन जास्त चेहरा जाणं हा प्रकार त्याच्यामध्ये दिसू शकतो. तिसरा प्रकार म्हणजे कॉन्टॅक्ट चिलायटिस. कॉन्टॅक्ट चिलायटिस म्हणजे एखादी तुम्ही काहीही चेहऱ्याला लावत असाल किंवा तुम्हाला कुठल्यातरी गोष्टींची ॲलर्जी वगैरे असेल, तर त्या ॲलर्जीमुळे ओठांना इन्फ्लामेशन होऊ शकतं. फोर्थ प्रकार म्हणजे ड्रग इंड्युस्ड चिलायटिस. आता जेव्हा तुम्ही ओरल अँटिबायोटिक्स वगैरे घेतात, रेटिनॉइड्स वगैरे घेतात, ज्याच्यामुळे तुम्हाला ड्रायनेस वगैरे येतो, तर अशा गोष्टीमुळे ड्रायनेस, क्रॅकिंग, ब्लीडिंग वगैरे हे तुम्हाला दिसू शकतं. नंतर फिफ्थ म्हणजे एक्झिमॅटस चिलायटिस. ज्यांना एक्झिमासारखे स्किन्स डिसीज असतील, तर अशा लोकांमध्ये सुद्धा ओठांना एक्झिमॅटस चिलायटिस हा होऊ शकतो. नंतर सिक्स्थ म्हणजे एक्सफोलिएटिव्ह चिलायटिस. एक्सफोलिएटिव्ह चिलायटिसमध्ये जे तुमच्या सवयी, तुम्हाला लिकिंगची सवय, जसं की ओठ ड्राय झाले की तुम्ही त्याला थुंकी लावता, ते चावून वगैरे त्याचे स्किन काढता, त्याच्यामुळे स्केलिंग, पिलिंग वगैरे होतं किंवा हाताने ओढून काढणं, ह्या प्रकारामुळे ते सतत ड्राय होतात, सतत स्किन निघायला लागते आणि तुम्ही ते परत तुमची सवय रिपीट करता. त्यामुळे हा प्रकार होऊ शकतो. नंतर सेवन्थ म्हणजे इन्फेक्टिव्ह चिलायटिस. इन्फेक्टिव्ह म्हणजे व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे सुद्धा हा चिलायटिस तुम्हाला दिसू शकतो. एट्थ म्हणजे ग्रॅन्युलोमॅटस चिलायटिस. याच्यामध्ये तुम्हाला सतत ओठांना सूज असते. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला घरगुती उपायापेक्षा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि जो काही प्रकार आहे, जो तुमच्या नॉर्मल होम रेमेडीज किंवा काहीही घरगुती केल्यामुळं थांबत नाही आहे आणि तो जास्त वाढत चालला आहे, खूप दिवस झाले हा सतत 2-3 आठवडे झाले कमी होत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांशी सल्ला घ्या. त्याच्यानुसार तो प्रकार ओळखा आणि त्यानुसार ट्रीटमेंट घ्या. हा प्रकार डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर डॉक्टर काय करतात, तर डॉक्टर पहिल्यांदा तुम्हाला बघतील, त्याच्यानुसार ते डायग्नोसिस करतील. बघून सुद्धा हा प्रकार ओळखला जाऊ शकतो की कोणता प्रकार आहे. त्यानुसार तुम्हाला मेडिकेशन देतील. जास्त जर सिव्हिअर असेल तर काही ॲलर्जिक टेस्ट आहेत, ब्लड टेस्ट आहेत किंवा बायोप्सी आहे की ज्याने हे
हा कोणता आजार आहे हे आपल्याला ओळखता येऊ शकतं. आता यासाठी काय तुम्ही उपाय कराल? तर याच्यासाठी लिप बाल्म लावणं हा तर प्रकार आहेच. पण लिप बाल्म जेव्हा तुम्ही लावताय त्यावेळी कुठल्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. लिप बाल्ममध्ये काही गोष्टी आहेत, की त्याचा विचार करणं तुम्हाला जास्त महत्त्वाचं आहे. जसं की त्याच्यामध्ये कुठलाही फ्रॅग्रन्स असू नये, ते हायपोॲलर्जिक असावं, त्याच्यामध्ये पेट्रोलियम जेली, ग्लिसरीन, सिरामाइड्स किंवा मिनरल ऑइल्स यासारखे घटक असले पाहिजेत, जेणेकरून ते तुम्हाला मॉइश्चर देतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये सन प्रोटेक्टिव्ह एजंट म्हणजे झिंक ऑक्साईडसारखे घटक असणं गरजेचं आहे, जेणेकरून ते सन प्रोटेक्शन देतील. आता लिप बाल्म किती वेळा लावला गेला पाहिजे? दिवसातून कमीत कमी प्रत्येक 2 तासाला लिप बाल्म लावणं गरजेचं आहे. हे विंटर सीझनमध्ये झालं. अदर सीझनमध्ये दिवसातून 4-5 वेळा लावलं तरी पुष्कळ होऊन जातं, जर ड्राय असतील तर. नसेल तर सकाळ संध्याकाळी सुद्धा चालू शकतं. लिप बाल्ममध्ये कुठल्या गोष्टी नसाव्यात, त्यामध्ये वॅक्स असायला नाही पाहिजे, कम्फरसारखे कंटेंट नसायला पाहिजेत, मेंथॉलसारखे कंटेंट नसायला पाहिजेत, फ्रॅग्रन्स नसायला पाहिजे, कुठलीही ॲलर्जी म्हणजेच जर तुम्हाला लिप बाल्म लावला तर तो चरचरणं किंवा एकदम इचिंग वगैरे होत असेल, तर अशा गोष्टी तुम्हाला अजिबात कंटिन्यू केल्या नाही पाहिजेत. ते तिथल्या तिथं स्टॉप करून तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एखादं मेडिकेटेड लिप बाल्म वगैरे तुम्ही यूज करू शकताय. जे ओठांचा जो काही प्रकार आहे, तो प्रकार यापैकी असेल, तर डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर तो काही लगेच बरा होईल असं नाही. कमीत कमी त्याला 2 ते 3 आठवडे देणं तुम्हाला गरजेचं आहे. अशाच काही स्किन किंवा हेअर रिलेटेड प्रॉब्लेमसाठी तुम्ही निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटरला सांगली आणि कोल्हापूरला व्हिजिट करू शकता किंवा Insta किंवा YouTubeला सबस्क्राईब करू शकता.